हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे। मी आज गावाकडच्या पद्धतीने काळा मसाल्याचे आम्ही कशा पद्धतीने काळा मसाला घरी बनवला, म्हणजे त्याची काय काय सामग्री काढली व कोणत्या कोणत्या प्रमाणामध्ये आम्ही गावाकडच्या पद्धतीने काळा मसाला केला, ह्याचा मी व्हिडिओ फुल डिटेलमध्ये घेऊन आले आहे। म्हणजे मसाला कांडपाचा व्हिडिओ वेगळाच राहील। फक्त हा मसाला भाजण्यापासून मिरच्या भाजण्यापासून ते कोणते सौदे मसाले खडे मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये लागतात त्याचा व्हिडिओ आहे। त्यासाठी मी हे सर्व खडे मसाले घेतले। जायफळ, दालचिनी, तमालपत्र, दगडी फूल, लवंग, शहाजिरी, मिरी, एक जायफळही घेतलं। जायफळामुळे मसाल्याला खूप छान चव येते। हावरी तुमच्या हिशोबानुसार घ्या। मी 3 किलो मिरच्या आणल्या होत्या, 1 किलो बेडगी मिरची तरी येण्यासाठी व 2 किलो लवंगी मिरची ह्या प्रमाणात मसाला करायचा आहे। कारण की थोडासा नंदीलाही द्यायचा आहे। थोड्याशा प्रमाणात त्यांना देऊन आम्हाला वर्षभर एवढा मसाला, वर्ष नाही तर सव्वा वर्ष टिकतो। खूप अजिबात जाळी होत नाही, काय नाही। अशा पद्धतीने तुम्ही काळा मसाला केला की खूप छानपैकी मसाला टिकतो व कशा प्रकारे स्टोरेज करायचा तेही मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल। त्यासाठी मी हे सर्व खडे मसाले काढून घेतले। मिरच्या 3 किलो आम्ही आणून साफ करून ठेवल्या होत्या, त्यानंतर 2.5 किलोच्या ह्या प्रमाणात झाल्या। अर्धा किलो खोबरं घेतलं, छटाक हळकुंड घेतले व अर्धा किलो धने ह्या प्रमाणानुसार 3 किलो मिरच्या आणून त्या 2.5 किलोचे प्रमाणात झाले। व हे सर्व सामग्री मी आमचा 2.5 किलोच्या मिरच्यांसाठी आज मी काढले आहे। हिरवी इलायची घेतली, त्याच्यामुळे खूप छान पद्धतीने मसाला होतो। हे सर्व सामग्री मी मसाल्यामध्ये टाकण्यासाठी घेतली आहे। हळकुंडाचे प्रमाणही थोड्या प्रमाणात ठेवायचे। तर वजनी प्रमाणामध्ये ह्याचे प्रमाण आहे 3 किलो मिरच्याला मी 2 किलो लवंगी मिरची व 1 किलो बेडगी मिरची असे प्रमाण आहे। त्यासाठी अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो धने व छटाकभर हळकुंड जास्त घालायची नाही, नाहीतर मसाल्याचा पिवळा रंग दिसतो, तो असा काळा मसाला दिसत नाही। म्हणून हळकुंड एवढ्याला फक्त छटाक हळकुंड ठेवायचे। तुमच्याकडे हावरी जास्त प्रमाणात असेल तर ह्याला तुम्ही अर्धा किलोही हावरी घालू शकता, पण माझ्याकडे पावशेर हावरी होती म्हणून मी पावशेर घातली, नाही तर तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्तही ह्याच्यापेक्षा प्रमाण ठेवू शकता। नंतर मी मिरच्या भाजण्यासाठी घेतल्या। मिरच्या सासूबाईंनी स्वच्छ करून ठेवल्या होत्या, कारण की त्याचे देठ काढावं लागतात। नंतर 2 दिवस उन्हात ठेवल्या व नंतर आम्ही मसाला करण्यासाठी अशा प्रकारे निम्म्या मिरच्या लवंगी घेतली पातेल्यामध्ये। ती चुलीवरती मी छानपैकी भाजले। गावाकडच्या पद्धतीने मसाला बनवायचा होता म्हणून मी चुलीवरती मिरच्या भाजल्या। त्यासाठी 1 आकडा तेल निम्म्या मिरच्याला म्हणजे लवंगी मिरच्याला घातला व चांगल्या थोड्याशा लालसर होऊस्तर भाजल्या, कारण की आपल्याला काळा मसाला करायचा असतो म्हणून थोड्याशा तो भाजल्याही गेल्या पाहिजेत। नंतर अशा प्रकारे मी 5 मिनिट चुलीच्या जाळावरती मिरच्या भाजून घेतल्या। छानपैकी चुलीवरती मस्त चुलीच्या धुरामध्ये वाटत होते, कारण की हवा असल्यामुळे दोरी मला लागत नव्हता व मिरच्याचा ठसकाही येत नव्हता। मी मिरच्या भाजल्या व सासूबाईंनी बाकीचे धने खोबरं हे तळून घेतलं, कारण की खोबरं चांगलं तळून घ्यावं लागतं, नाहीतर ते कच्चे राहिले की त्याला जाळी लागायची भीती असते। म्हणून चांगल्या प्रमाणात खोबरे तेही भाजून घ्यायचे। हे आमच्या घराच्या बाहेर चूल आहे, तेथे मी लाल मिरच्या भाजून घेतल्या, कारण की घरात भाजल्या की त्याचा खूप ठसका उधळतो व चुलीवरचा म्हणलं की आपल्याला जरा वेगळीच टेस्ट लागते। राहिलेली बॅच मी नंतर परत पातेल्यामध्ये घालून घेतली व भाजून घेतले। ही बेडगी मिरची आहे, ही 1 किलो होती, त्याचे देठ काढून त्या प्रमाणात राहिले।
इकडं लाल तिखट बनवायचे होते म्हणून ते थोडे ठेवले होते. हा सर्व खडा मसाला मी काळ्या मसाल्यासाठी घालणार आहे. हे खोबरं, धने, हळकुंड, तमालपत्र, दगडी फूल, शहाजिरी, लवंग, मिरी, हावरी हे सर्व ह्या मसाल्यासाठी लागते. इकडं चालू कामामध्ये मी आम्हाला जेवणासाठी वांगी चुलीमध्ये भाजली. खूप छान चुलीमधल्या वांग्याची चव लागते. त्याच्यामुळे पेटलेली चूल होती म्हणून त्याच्यात वांगे भाजून ह्यासाठी खडे मसाले मी सर्व छटाक छटाक घेतले आहेत. फक्त लवंगा व मिराचे प्रमाण थोडेसे कमी ठेवले, नाहीतर सर्व शहाजिरी ते दालचिनी, चक्री फूल हे सर्व छटाकच्या मापात घेतले आहेत. काळा मसाल्यामुळे आपल्या भाजीला व मसाल्यालाही खूप छान चव येते. घरचा काळा मसाला बनवलेला खूप छान लागतो. विकतचा घेण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही मसाला बनवून पहा. नंतर सासूबाईंनी खोबऱ्याचे तुकडे करण्यास घेतले. इकडं मी मिरच्या भाजीत होते, कारण की आता ऊन नसल्यामुळे थोडेसे मिरच्यांना सादळल्यासारख्या झालत्या, म्हणून थोडासा कडकपणा येण्यासाठी मी मिरच्या चांगल्या भाजून घेतल्या. ही घाम्याला भर आमच्या मसाल्यासाठी मिरच्या भाजून झालत्या. खूप छानपैकी भाजल्या होत्या मिरच्या. अगोदर सर्वप्रथम सासूबाईंनी हावरी गॅसवरती भाजून घेतली, कारण की तेल न घालता आपल्याला हावरी भाजून घ्यायची. त्यासाठी सर्वप्रथम हावरी भाजून घेतली. हे सर्व खडे मसाले आपल्याला भाजायचे नाहीत. फक्त गरम ह्याच्यावरती आपल्याला ज्या तळलेल्या भाजलेल्या वस्तू आहेत त्या टाकून घ्यायच्यात. हे सर्व त्यांनी सामग्री केरळवरून आणली होती. त्याच्यामुळे पहा किती मोठाले सर्व वस्तू आहेत खड्या मसाल्यामध्ये. नंतर हावरी बिना तेलाची भाजून घेतली व त्या आपण खडे मसाले घाम्याला जे टाकले होते त्याच्यावरती हावरी टाकून घेतली, कारण की आपल्याला खडे मसाले भाजायचे नाहीत व थोडीशी गरम वाफ पण द्यायची आहे. म्हणून हावरी भाजलेली व धने भाजल्यावरती त्या खड्या मसाल्यांवरतीच घातले. नंतर त्याच्यामध्ये तेल घालून घेतले व हळकुंड तळण्यासाठी घातले. आपल्याला छटाक हळकुंडे लागतात. एवढ्यासाठी हळकुंडे चांगले फुलून घ्यायचे. जास्त हळकुंडे भाजले की ते जळकट लागतात. त्याच्यामुळे जाळायचे नाही व कच्चेही ठेवायचे नाहीत. मी व्हिडिओमध्ये दाखवले आहेत त्याप्रमाणेच आपल्याला हळकुंडे भाजून घ्यायचे, तळून घ्यायचेत. म्हणजे तमालपत्रही मी ज्या घाम्याल्यात आपला खडा मसाला टाकला होता त्यातच दिले टाकून, कारण की आपल्याला तमालपत्र कोणतेच खडे मसाले आपल्याला भाजायचे नाहीत किंवा तळायचे नाहीत. अशा प्रकारे हळकुंडाला पहा कसं पिवळं धमक तेलाला सुटला आहे कलर. अशा प्रकारे हळकुंड तळून घ्यायचे. हळकुंड्याची साईज पहा कशी बदलली आहे. मोठ्या साईजमध्ये हळकुंडे फुगून झाले आहेत. हळकुंडे चांगले तळून घेतल्यानंतर आपल्या काळ्या मसाल्याला किडे लागत नाही किंवा बुरशी लागत नाही किंवा याला जाळी लागत नाही. त्याच्यामुळे सर्व वस्तू आपल्याला चांगल्या भाजून तळून घ्यायच्या आहेत. फक्त खडे मसाले कच्चेच घालायचे.
नंतर आपले हळकुंड तळून झाल्यानंतर त्याच्यात मी त्याच तेलामध्ये मी कट केलेले अर्धा किलो खोबरे दोनदा त्याच्यात तळून घेतले. छानपैकी खोबरेही चांगले तळून घ्यायचे व ते तळल्यानंतर खोबरे फक्त सेपरेट ठेवायचे. खोबरे ह्याच्यामध्ये मिक्स करायचे नाही खड्या मसाल्यामध्ये व धण्यामध्ये. फक्त खोबरेच आपल्याला सेपरेट मसाला कुटायचे असतात. त्याच्यामुळे मसाला बारीक होत नाही खोबरे मिक्स केल्यामुळे. म्हणून खोबरे सेपरेटच ठेवून ते मसाला कुटताना सेपरेटच कुटायचे व नंतर मसाल्यात मिक्स करून घ्यायचे. खोबरं असं चांगलं तळून घ्यायचं. नंतर ह्यातच आपल्याला धने पण भाजून घ्यायच्यात. खोबऱ्यामुळे व हळकुंडामुळे तेलाचा कलर बदलला आहे, पण तेल चांगले फ्रेशच आहे. हळकुंडामुळे त्याच्यात रंग खूप उतरला आहे, त्याच्यामुळे काळपट तेल दिसत आहे. नंतर खोबरेही चांगले भाजून घेतले. अर्धा किलो खोबरे भाजायचे होते म्हणून दोनदा भाजून घेतले. छानपैकी आपले सर्व खडे मसाले हे सर्व गंधाळ्यात काढून घेतले. नंतर थंड झाल्यानंतर आपल्याला कॅरी बॅगमध्ये भरून ते कुटण्यासाठी मिरची कांडप यंत्रावरती कुटून आणायचे आहे. कारण की मिशनीमध्ये काही मिरची कांडपावाले घालतात व नंतर थोडेसे मिरची कांडप या यंत्रामध्ये टाकतात. पण आम्ही जिथे नेतो तिथे मिशनीचा न वापर करता मिरची कांडप आणि मसाला कुटला जातो. त्याच्यामुळे खूप छान चवीला मसाला होतो. त्याच्यामुळे भाज्या आमच्या खूप छान प्रकारे होतात. तुम्ही नक्की अशा प्रकारे मसालाचे प्रमाण घेऊन बघा. खूप छान मसाला होतो. कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तेवढे लाईक नसेल केले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हलकं येते काय जण उलटी झाली पकड. नंतर 1 तासाने सर्व थंड वस्तू झाल्यानंतर सर्व कॅरी बॅगमध्ये भरल्या व कुटण्यासाठी घेऊन गेले. मिस्टर व सासूबाई हे गाडीवरती दुसरीकडे कुटायला न्यायचं होतं. आमच्या गावात नव्हता न्यायचा म्हणून सर्व कॅरी बॅगमध्ये मिरची भाजून घेतलेली व खडे मसाले सर्व कॅरी बॅगमध्ये भरले व एका पिशवीमध्ये घालून सर्व कुटण्यासाठी नेले. कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. नंतर मिरची कुटून आणल्यानंतर मसाला कुटून आणल्यानंतर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते कशा प्रकारे डंक्यामध्ये काळा मसाला कुठला गेला आहे. त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.